राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं आज सकाळीच विमान अपघातामध्ये निधन झालेली वार्ता एक प्रकारची शोककळा या महाराष्ट्रभर पसरली. केवळ महाराष्ट्रात नाही तर या देशातल्या ज्या युवक होतं, ज्या युवकांचं त्यांनी श्रद्धास्थान होतं, एक आपलासा वाटणारा नेता, हवाहवासा वाटणारा नेता आज अचानकपणे निघून गेल्यामुळं आज एक प्रकारची मोठी पोकळी या राज्यामध्ये बसवली आहे. जो स्पष्ट वक्ता होता, जे काम होतं आहे म्हणलं की 100% काम करणारा आणि ज्यांनी आपलं काम विकासापासूनच सुरुवात केलेला आणि त्याचं त्यांचे भाषणं बघितलं तर त्यांच्या सातत्याने एक चांगला वक्ता म्हणून त्यांचं ख्याती होती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर एवढी श्रद्धा होती की आणि त्या कार्यकर्त्यांना सांभाळून नेणारा असा एक चांगला नेता आज आपल्या महाराष्ट्रातून निघून गेला. महाराष्ट्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ही पोकळी न भरून घेण्यासारखी पोकळी निर्माण झालेली आहे. आज अनेक त्यांचे कार्यकर्ते, अनेक त्यांच्या पक्षाच्या लोकांना आज एवढी मोठी पोकळी भरणं हा फार अवघड प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी आज ईश्वरचरणी प्रार्थना करतो की या त्यांच्या भक्तात्मास शांती मिळो व त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना व त्यांच्या पक्षाला बळ देण्याचं काम ईश्वर करो.